आजचा जो विषय आहे तो महिलांना मिळणारी पोटगी. तुम्ही ज्यांच्यावर अवलंबून आहात, त्यांच्याकडनं मागण्याचा हक्क आणि अधिकार हा तुम्हाला प्राप्त होतो. जो कमवतोय, ज्याच्यावर ते डिपेंड आहे, त्याने देणं हे कायद्याने बंधनकारक आहे. किंवा बऱ्याच अंशी सुप्रीम कोर्टाला असं वाटलं, की या केसचा किंवा या सगळ्या प्रोव्हिजनचा महिला किंवा जी काही डिपेंडंट आहे, ही डिपेंडंट गैरवापर करते, मिसयूज करते. तिला जर कमवण्याची क्षमता असेल तर तिने कमवलंच पाहिजे, तिने काम केलंच पाहिजे, तिने जॉब केलाच पाहिजे. तिला पोटगी मागण्याचा किंवा केवळ पोटगीवर अवलंबून राहण्याचा हक्क आणि अधिकार नाही. कोर्टाने म्हटलंय की ही कुठल्याही कायदेशीर कारण नसताना जर पतीकडे नांदायला जात नसेल किंवा ती त्याचा त्याग केला असेल, तर अशा वेळेस तिचा पोटगीचा जो हक्क आहे, जो अधिकार आहे, तो राहणार नाही आणि अशी केस रिजेक्ट होईल. नमस्कार, मी ॲडव्होकेट रवींद्र नरभवर, जस्टिस अँड पीस लॉ फर्ममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आजचा जो विषय आहे तो महिलांना मिळणारी पोटगी, मेंटेनन्स किंवा खावटी या संदर्भात. पूर्वीचे CRPCचा कलम 125 अंतर्गत आणि आता BNSचा 144 अंतर्गत तुम्हाला पोटगी, खावटी, भरणपोषण किंवा मेंटेनन्स हे तुम्ही ज्यांच्यावर अवलंबून आहात, त्यांच्याकडनं मागण्याचा हक्क आणि अधिकार हा तुम्हाला प्राप्त होतो. हा कायदा जो आहे, हा कायदा तसा वाईट आहे. हा पत्नीला, वृद्ध आई-वडिलांना आणि लहान मुलांना पोटगी ही त्या ज्यांच्यावर ते अवलंबून आहेत त्या व्यक्तीकडनं मागू शकतात किंवा मागण्याचा त्यांना अधिकार आहे. आणि म्हणून जो कमवतोय, ज्याच्यावर ते डिपेंड आहेत, त्याने देणं हे कायद्याने बंधनकारक आहे. आणि त्याच्यामुळे अनेक महिलांनी या कायद्याच्या अंतर्गतमध्ये आपल्या पतीच्या विरोधामध्ये फॅमिली कोर्ट किंवा सिव्हिल जस्टिस डिव्हिजन यांच्या अंतर्गतमध्ये पोटगीचा दावा किंवा पोटगीचे खटले हे दाखल केले आहेत आणि पोटगी मिळवलेली आहे. परंतु बऱ्याच केसेसमध्ये किंवा बऱ्याच अंशी सुप्रीम कोर्टाला असं वाटलं, की या केसचा किंवा या सगळ्या प्रोव्हिजनचा महिला किंवा जी काही डिपेंडंट आहे, ही डिपेंडंट गैरवापर करते, मिसयूज करते, ॲब्यूज द प्रोसेस ऑफ लॉ होतोय. आणि मग अशा वेळेस तुम्हाला काही महत्त्वपूर्ण निर्णय किंवा केसेस या सायटेशन म्हणून किंवा जजमेंट म्हणून हा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. ज्यांच्या विरोधामध्ये मेंटनचे दावे दाखल झाले किंवा दाखल होणार आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ जो आहे, हा अत्यंत महत्त्वाचा आहे, उपयुक्त आहे. तर हा आपण आपल्या जर अशा काही केस आपल्या विरोधामध्ये रजिस्टर झाली असेल किंवा खटला दाखल झाला असेल, तर तुम्ही याचा वापर करू शकता. कांचन वर्सेस कमलेंद्र MP हायकोर्टाची ही केस आहे. आणि या केसमध्ये पत्नीने पतीच्या विरोधामध्ये मेंटेनन्स मिळावा किंवा पोटगी मिळावी किंवा खावटी मिळावी म्हणून हा खटला त्यांनी दाखल केला होता. आणि हा दाखल केल्यानंतर सुप्रीम कोर्टाचं असं लक्षात आलं किंवा पतीने हे सिद्ध केलं, की पत्नी ही पैसा कमवते. ती पैसा कमवण्याची तिची क्षमता आहे. आणि ती जर पैसा कमवू शकत असेल किंवा तिची क्षमता आहे किंवा ती आधी पैसा कमवत होती, तर अशा वेळेस कोर्टाने तिला पोटगीचा आदेश करू नये असा महत्त्वपूर्ण निकाल जो आहे, हा या ठिकाणी या केसमध्ये दिलेला आहे. तर अमित कुमार वर्सेस नवजोत हे दिल्ली हायकोर्टाची आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा पत्नीने पतीच्या विरोधामध्ये मेंटेनन्सचा किंवा पोटगीचा दावा दाखल केला होता. आणि ह्या पोटगीचा दावा दाखल करणारी जी महिला होती, जी पत्नी होती, ही उच्च शिक्षित होती, IT कंपनीमध्ये काम करत होती, तिला चांगला पगार होता. आणि हे ती कमवती असल्यामुळे तिचा जो दावा आहे किंवा तिचा जो काय प्रेयर आहे, ही कोर्टाने डिसमिस केली, रिजेक्ट केली. जी महिला कमवते, ती स्वतः उदरनिर्वाह करू शकते, अशा महिलेला
तिच्या पतीकडनं पोटगी मागण्याचा हा हक्क आणि अधिकार नाही, असं अमित कुमार वर्सेस नवजोत जी आहे दिल्ली हायकोर्टाची केस आहे, याच्यामध्ये हा महत्त्वपूर्ण जजमेंट आणि निकाल आलेला आहे. कल्याण डे चौधरी वर्सेस रीटा डे चौधरी या केसमध्ये जे सॅलरीवर जे पर्सेंटेज 25% सॅलरी तिला मिळाली पाहिजे, हाच काही रेशो फिक्स झाला होता. तर हा रेशोच्या संदर्भामध्ये ही केस आहे आणि असं कुठल्याही प्रकारचं कॅप जी आहे ती त्याच्या पगारावर लावता येणार नाही, असा महत्त्वाचा जजमेंट याच्यामुळे जे पगारी नोकर आहेत किंवा ज्यांना पगार मिळतो त्यांच्यासाठी जो काय कॅप लावलेला होता पगारावर, की किती पर्सेंट तिला मेंटेनन्स मिळाला पाहिजे, तर ते कॅप काढण्याचं काम या केसमधून झालेलं आहे. दिनेश वर्सेस रेखा राजस्थान हायकोर्टाची आहे आणि ही अतिशय महत्त्वाची केस आहे हायकोर्टातली, की पत्नी ही पतीपेक्षा जास्त पगार कमवते. त्यामुळे पतीला तिच्या पत्नीकडनं पोटगी मागण्याचा अधिकार प्राप्त होतो आणि म्हणून पत्नीने पतीला पोटगी द्यावी किंवा तिला पगार जास्त असल्यामुळे ती याच्याकडनं मागू शकत नाही, असा हा महत्त्वाचा निकाल याच्यामध्ये दिला आहे. संजय वर्सेस नीतू हा पंजाब हरियाणा केसमधली जी आहे ती पण केस अशाच स्वरूपातली आहे, की पत्नी ही आर्थिकदृष्ट्या जर सक्षम असेल आणि ती स्वतःला मेंटेन करायला लायक असेल, की तेवढे ती पैसे कमवत असेल, तर तिला हे करता येणार नाही, तिला मेंटेनन्सचा दावा दाखल करता येणार नाही किंवा तिला मेंटेनन्स मागता येणार नाही. आणि हा सगळे जे दावे जे फेटाळले ते भारतीय संविधानाचा आर्टिकल 14 जो आहे, इक्वॅलिटी बिफोर लॉ, तर पतीसुद्धा हा पत्नीकडनं मेंटेनन्स मागू शकतो, जशी पत्नी ही पतीकडनं मेंटेनन्स मागते. हा जो न्याय या सगळ्या केसमध्ये लागू होतो, असा महत्त्वाचा जजमेंट किंवा असा महत्त्वाचा आधार जो आहे, हा सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी घेतलेला आहे. ममता जयस्वाल किंवा राजेश जयस्वालची ही केस जी आहे MP हायकोर्टातली, ही अतिशय महत्त्वाची आहे पोटगीच्या संदर्भामध्ये, की पत्नी जर ही कमवती असेल, ती कमवण्याला सक्षम असेल किंवा यापूर्वी ती कमवत असेल, तर ती केवळ पतीला त्रास देण्यासाठी म्हणून की निवांत बसू शकत नाही किंवा ती काम करणार नाही असा पवित्रा घेऊ शकत नाही. तिला जर कमवण्याची क्षमता असेल तर तिने कमवलंच पाहिजे, तिने काम केलंच पाहिजे, तिने जॉब केलाच पाहिजे. तिला पोटगी मागण्याचा किंवा केवळ पोटगीवर अवलंबून राहण्याचा हक्क आणि अधिकार नाही. आणि म्हणून ही केस जी आहे, ही ज्या निष्क्रिय महिला आहेत, ज्या कमवत्या आहेत, पण त्या केवळ पोटगी मिळवण्यासाठी म्हणून निष्क्रिय झाल्या आहेत किंवा आयडियल झाल्या आहेत, त्यांच्यासाठी फार महत्त्वाचे आहे. राजेश वर्सेस नेहा हा 2020ची जी केस आहे ही फार महत्त्वपूर्ण आहे आणि ह्या सगळ्या केसने मेंटेनन्सच्या केस बाबतीमध्ये जे जे काही खटले दाखल होतात यांचे एक स्वरूप किंवा याला एक रुलिंग जे आहे ते देण्याचं काम या नेहा वर्सेस राजेश वर्सेस नेहा 2021च्या केसने केले, 20च्या केसने केलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने जी पत्नी जी पतीकडनं मेंटेनन्स मागते, त्यावेळेस पती हा किंवा पत्नी हे दोघं कोर्टासमोर येताना आपलं उत्पन्नाचे जे स्रोत आहेत किंवा खर्चाचे जो तपशील आहेत, हा लपवला जातो. योग्य पद्धतीने माहिती दिली जात नाही आणि त्याच्यामुळे कोर्टाचा सुद्धा खूप मोठा वेळ जातो हे सगळं शोधायला. मॅनपॉवर खर्ची होते, बहुमूल्य वेळ आणि एनर्जी वाया जाते आणि म्हणून या खटल्यामध्ये मेंटेनन्सच्या संदर्भामध्ये पती आणि पत्नी या दोघांनाही त्यांच्या ॲसेट आणि लायबिलिटीचं जे ॲफिडेव्हिट आहे हे देणं याच्यापुढे बंधनकारक होईल असा रूल पास केला. आणि त्याच्यानंतर डोमेस्टिक व्हायलन्स असेल, 125चा दावा असेल, या सगळ्यांमध्ये तुम्हाला ॲसेट आणि लायबिलिटीचं ॲफिडेव्हिट हे पतीलाही म्हणजे रिस्पॉन्डंटलाही आणि अर्जदारालाही या दोघांनाही सादर करावं लागतं. तर हा अतिशय महत्त्वाचं असं जजमेंट आहे मेंटेनन्सच्या संदर्भात. अनुजा वर्सेस राजेश हे 2022ची केस आहे आणि या 2022च्या केसमध्ये अनुजा वर्सेस राजेश म्हणजे ह्या अनुजाने राजेशच्या विरोधामध्ये एक केस दाखल केली पोटगीची आणि त्याच्यामध्ये तिने स्वतःच्या उत्पन्नाचे जे काही स्रोत होते हे सगळे जाणीवपूर्वक लपवले
आणि या लपवलेल्या केस याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने हे सगळं जे काही मॅटर आहे, हे तिचा हक्क जो आहे हा नाकारला आणि तिने त्याच्यामध्ये होते की स्रोत लपवणं आणि न सांगणं हा तेवढाच मोठा अपराध आहे किंवा कोर्टाची फसवणूक आहे हे गृहीत धरून अशा केसेसमध्ये जर पत्नी मेंटेन मागताना तिचे सगळे स्रोत उघड करत नसेल किंवा सांगत नसेल तर अशा केसेसमध्ये तुम्ही या केसचा आधार घेऊन तिचा दावा जो आहे हा डिसमिस करू शकतात किंवा रिजेक्ट करायला भाग पाडू शकतात. शिवकुमार यादव वर्सेस संतोषी यादव ही एक अत्यंत महत्त्वाची केस आहे. याच्यामध्ये छळ होतो किंवा पती हा छळ करतो या कारणाने पत्नी ही वेगळी राहिली आणि वेगळी राहून पतीकडनं तिने मेंटेनन्सचा दावा दाखल केला. पती हा 20,000 रुपये कमवत होता आणि तिला नांदवायलाही तयार होता आणि पत्नी ही कुठेही सिद्ध करू शकली नाही की त्याने तिचा छळ केला आहे म्हणून. पतीचं हेच म्हणणं होतं की मी कुठेही छळ केलेला नाही आणि हे सिद्ध न होऊ शकल्यामुळे कुठलेही कायदेशीर कारण नसताना पत्नी जर पतीला सोडून तिच्या माहेरी किंवा तिच्या माहेरच्या लोकांसोबत राहत असेल तर या केसमध्ये हा पती 20,000 रुपये कमवतो, हा व्यवस्थित तिला वागवत होता. पण पत्नी ही सोडून तिच्या आजोबाकडे राहायला जाते आणि तिथं गेल्यानंतर पतीच्या विरोधामध्ये पोटगीचा दावा दाखल करते आणि त्याच्यामुळे कोर्टाने म्हटलंय की ही कुठल्याही कायदेशीर कारण नसताना जर पतीकडे नांदायला जात नसेल किंवा ती त्याचा त्याग केला असेल तर अशा वेळेस तिचा पोटगीचा जो हक्क आहे, जो अधिकार आहे, तो राहणार नाही आणि अशी केस रिजेक्ट होईल. तर असे काही महत्त्वाचे जे काही निर्णय आहेत पोटगीच्या संदर्भामध्ये, तर हे रिस्पॉन्डंटच्या फेवरमध्ये दिलेले आहेत. ज्यांच्या विरोधामध्ये या कायद्याचा गैरवापर करून पोटगीसाठी त्याचा छळ सुरू झाला असेल किंवा आता या पोटगीचा गैरवापर सुरू झाला असेल, त्यांनी या केसेसचा आधार घेऊन आपलं म्हणणं, आपल्या केसमध्ये जे साधर्म्य आहे त्याचा आधार घेऊन तुम्ही तुमची केस जी कोर्टामध्ये प्रलंबित आहे त्याच्यात जर या सायटेशनचा आधार घेतला तर ते रद्दबातल होऊ शकते, रिजेक्ट होऊ शकते आणि तुम्ही ह्या सगळ्या ह्याच्यातनं तुम्हाला रिलीफ मिळू शकतो. तर पोटगीच्या संदर्भामधल्या ज्या काही सुप्रीम कोर्टाच्या काही जो काही दृष्टिकोन होता किंवा त्यांची जे काही रुलिंग होते मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद.